जे मोठे असतात आणि जे फक्त मोठेपणाचं वातावरण तयार करतात ते लोक मोठे नाही, निश्चित असतं. मी पाहिलं फार लोकांचं. महाराज मला तर जाऊ द्या, कशाला बोलायच्या, काही गोष्टी बोलू नये. आम्ही खूप लोकांच्या फेट्याच्या घड्या केल्या महाराज, किशोर महाराज. आमच्या आजोबांनी संस्कार दिले होते, बाळा कीर्तन झाल्यानंतर एक काम करायचं, काय महाराजाच्या पाया लागायचं आणि पाया लागल्यानंतर त्यांचा फेटा घ्यायचा आणि त्या फेट्याच्या घड्या करायच्या. आज 70 वर्षाच्या वयामध्ये ते लोक चुकीचे वागतात, तेव्हा आम्हालाही लाज वाटते का याच्या फेट्याची घडी का केली. याच्यापेक्षा याले वर ते फेटा तसाच मोकळा ठेवा लागत होता, वर बांधून द्यावा. का केली आम्ही. वाईट वाटते. वाईट काय आहे त्याच्यामध्ये असं. मी काही तत्व, मी त्या दिवशी एका हिंदू संमेलनाला गेलो होतो, तिथे एक व्यभिचारी माणूस होता. मी त्या स्टेजवर चढलो नाही. मी त्यांना म्हटलं मी बसत नाही ते. म्हणे महाराज आता कसं. अरे म्हटलं तुम्हाला माहित असूनही त्याला तुम्ही व्यासपीठावर बसवता. धर्माच्या गादीवर बसवत असताना थोडीशी तर अक्कल गहाण ठेवू नका. कोण सांभाळेल, कोण या पिढीला चांगला धर्म कोण शिकवायचा आहे. असे मूर्ख लोक जर तुम्ही बसवले, म्हटलं मी इथं थांबत नाही. परत कोण गेला, ब्रह्मचारी परत गेला आणि व्यभिचारी धर्माच्या गादीवर बसला. ही आपली आज हिंदू धर्माची परिस्थिती आहे. का आम्हाला सुख कळत नाही, का आम्हाला धर्म कळत नाही, का आम्हाला अध्यात्म कळत नाही, का आम्हाला परमार्थ कळत नाही. ज्ञानोबारायांना दार लावावं लागलं होतं. दार उघडण्याकरता कोणीतरी, मुक्ताबाई त्या काळामध्ये होती. अहो आज जर संतांनी दार लावलं तर कोणी उघडावं, आणि त्यांनी जर दार लावून घेतलं तर आमचं कसं व्हावं. कोणी आम्हाला जागृत करावं.